आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सांगलीच बसू लागलेला आहे। आपण सध्या आहोत एका हॉटेलमध्ये। त्या हॉटेलमध्ये आता सध्या गॅसची टंचाई त्यांना भासू लागलेली आहे। त्यांनी आता सध्या चुलीवरती आपलं या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं त्यांनी आता करत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांनी चूल मांडलेली आहे आणि चुलीच्या माध्यमातूनच या ठिकाणी ग्राहकांना खाद्यपदार्थ देण्याचा ते प्रयत्न करत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी या हॉटेलचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे आता, जी युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे तुमच्या हॉटेलवर नेमका कसा परिणाम झाला? हॉटेल व्यवसायाची परिस्थिती फार बिकट आहे। काय आता हे आम्ही कोळशावर जो प्रयोग आता 2 दिवसांनी चालू केलेला आहे, आता हे किती काळ आम्ही करू शकतो आता हे वेळच सांगेल, कारण आमचा टोटली नवीन अनुभव आहे। कोळशावर काम करायला काय स्टाफ काय तर तेवढंच त्यांना त्याचा आयडिया नाही आहे की कोळशावरच्या भट्टीवर कसं काम करायचं। तर गॅस नसल्यामुळं आता आमचं मेनू आता नुसता 40% मेनू चालू आहे। डोसा म्हणा, नाही तर चायनीज म्हणा, चहा म्हणा, हे सगळं बंद आहे। 40% मेनू चालू आहे, ते पण आम्हाला 40% मेनू पुरवण्यात पण फार कसरत होत आहे। काय एवढं आम्ही व्यवस्थित देऊ शकत नाही आहे, मात्र आम्ही प्रयत्न करतो आहोत। ग्राहक पण ॲडजस्ट करून घेत आहेत। नाश्ता दिला तर चहा नाही म्हटलं तर तिने पण काय अशी तक्रार करत नाहीत, आमची अडचण तरी समजून घेत आहेत। खर्च पण वाढत आहे, आता नवीन अनुभव आहे तर बघायचं आहे आता या आहे कोळशाच्या ह्याच्यावर आम्ही किती दिवस व्यापार करू शकू। आम्हाला एक 10 दिवसांनी समजेल की बाबा यात काय नफा आहे, काय नुकसान आहे। असं फार जर नाही शक्य वाटलं तर बंद केल्याशिवाय काय इलाज नाही। कामगारांना पगार द्यायला पाहिजे, त्यांचा पण परिवार आहे, त्याच्यामुळे आता चालू आहे आम्हाला ह्या संकटाच्या काळात लई नफ्याची तरी अपेक्षा नाही, मात्र कामगारांचा पगार देऊन आमचा आस्थापना चालू असावी एवढीच आमची एक अपेक्षा आहे। साधारण तुम्हाला दिवसाला किती सिलेंडर या ठिकाणी आम्हाला बघा 4 ते 4 सिलेंडर मिनिमम लागत होते पूर्वी। 4 सिलेंडर मिनिमम लागत होते, आता काय सिलेंडर नाही आहे। आता कोळसा आता किती लागतो, आता 2 दिवसाचा अनुभव आहे। आता कोळसा आता 2-5 पोती येऊन पडलेत, एक 2-4 दिवसात आम्हाला ॲक्युरेट अंदाज येईल की बाबा रोजचा कोळसा किती लागतो, काय खर्च येतो, काय नाही। तर तसं झालं तर पुढं भविष्यात थोडंफार दर वाढवावं लागले तर दर पण वाढवायला लागतील। 1-2 दिवसात आम्हाला कळेल काय होईल। तुमचा नेमका व्यवसाय कसा चालला आहे नेमका? जे पहिला गॅसवर आपण करत होता, आता तुम्ही चुलीवरती या कोळशाच्या माध्यमातून करत आहे, ह्याच्यामुळे तुम्हाला कुठं फटका बसला आहे का? 100% आम्हाला फटका बसला आहे। म्हणजे आमचं व्यापार 50%पेक्षा कमी आला आहे। बरेच ग्राहक त्यांची आवडीची वस्तू आता पावभाजी मागायला येते, कोण चायनीज मागायला येते, नाही मिळत म्हटलं तर परत जातात, आम्ही देऊ शकत नाही। त्यामुळे आमचं भयंकर नुकसान होतं आहे। आता आम्ही झोमॅटोवर, स्विगीवर बरेच आयटम होते ते आता सगळे काढून टाकलेत, ब्लॉक केलेत सगळे आयटम। जे अवेलेबल आहेत तेच आहे, मग पूर्वीसारखे ऑर्डर पडत नाहीत। लोकांना त्यांच्या पसंतीचे पदार्थ दिले पाहिजेत ना। हे तुमची मागणी काय? आमची मागणी काय आहे, एक 50% नाही तर थोडंफार। पूर्वी आम्ही 4 घेत होतो तर आता 2 द्या आम्हाला, 1 द्या, 3 दिवसाला 1 द्या, काय तर असं थोडंफार सिलेंडर देऊन आम्ही एक 50-60% व्यवसाय चालू करू शकतो। 100% कोळशानं एवढा मोठा व्यवसाय चालवणे फार अवघड आहे। नक्कीच, तर हे होते या दुकानचे, या हॉटेलचे मालक। सध्याचा व्यवसाय हा 40%पर्यंत आल्याचे ते आता सध्या बोलत आहेत। स्वप्नील एरंडोलीकर, LS मराठी, सांगली।